माझ्या घराखाली आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांना बाय म्हणत होतो तेव्हा पाऊस सुरू झाला आणि धो पाऊस सुरू झाला. काय रोमॅन्स आहे यार. म्हणजे मुलाला नावाने हाक मारली की जरा हे काम करतोस का, आणि मुलगी असं म्हणाली की अहो जरा हे काम करता का. काय बिशाद आहे कुठल्याही मुलाची आणि नवऱ्याची की तो ते काम करणार नाही. काय बिशाद आहे. करावी परमेश्वराची आराधना, करावं त्याचं स्तवन, करावी परमेश्वराची आराधना, करावं त्याचं स्तवन. अपूर्वा, झालीस तू माझी बायको, करतो मी तुला नमन. खूप केल्या चर्चा बिरच्या, लग्न म्हणजे असतो करार. खूप केल्या चर्चा बिरच्या, लग्न म्हणजे असतो करार. नकोच हे नकोच ते म्हणून बघितलं, सोडून देऊ विसरून जाऊ एकमेकांना सांगितलं. पण बेसावध आला एक क्षण, पडलो प्रेमात काय कराल. अंशुमनचं नाव घेते, आता जे आहे ते आरपार. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. नमस्कार, खूप स्वागत अपूर्वा आणि अंशुमनजी तुमचं राजश्री मराठीमध्ये. जीजू जीजू ही सगळे शब्द देते हा, मला माझं काही म्हणणं नाहीये. सो जीजू कसे आहात? तुमच्यापासूनच सुरुवात करते. मी खूप छान आहे आणि आताच काय म्हणू आपण लग्न झाले, नवीन मी जीजू झालोय. मी अजून समजून घेतोय म्हणजे काय असतं जीजू म्हणजे काय. हा, म्हणजे तसा फार फरक म्हणजे जाणवत नाही मला. कुणी असं फार वेगळं वागतंय किंवा काय असं फार वाटत नाही. एकच बदल झाला असा की आय एम द लिस्ट फेवरेट नाव. द मोस्ट फेवरेट आता अपूर्वच आहे आणि मला असं वाटतंय की हा आता हेच असणार, दॅट शी विल बी द फेवरेट. आणि ना मला असं म्हणजे अपूर्व लग्न वगैरे करूनच इंटरव्ह्यूला आली आहे. मला हे एवढं जास्त होत आहे ना, बिकॉज काहीच महिन्यापूर्वी आम्ही नाटकाच्या प्रमोशनसाठी भेटलेलो तिच्या, आणि आम्ही मस्त विलेपार्लेच्या रस्त्यावर फिरतोय दोघी जणी, तो झोन होता आमचा. आणि आता अचानक लग्न करून गुढीपाडव्याचा वगैरे इंटरव्ह्यू देते, मंगळसूत्र वगैरे घालून साडी वगैरे नेसून. वाव, तुला एक्सेप्ट झालाय का हा सगळा बदल? नाही. आत्ता मी त्याला रस्त्यात म्हणत होते, झालं यार लग्न, संपलं यार आपलं कौतुक पण संपलं. बरं, तो दिवस इतका पटकन जातो ना, त्यामुळे म्हणजे इतक्या गोष्टी सुरू असतात, सारखे तुम्ही कपडेच बदलत असतात आणि सारखं टचअपच फोटोग्राफरच म्हणत असतो की हसत राहा सारखे. तर ते गेज व्हायला की आता आपलं लग्न झालंय बाबा, एक नवरा आहे आपल्यासोबत, हे अजून हळूहळू पचतं. म्हणजे अंशुमन आहे याचा खूप आनंद आहे, बिकॉज मी खूप जी अशी सतत आपल्याला स्वतःची काय आपल्या अँटीने ऑन असतात बघ मुलींचे, ते जरा माझे शांत झालेत. मी जरा काम डाऊन झाले की हा आहे ना सोबत, होईल मॅनेज. ओके. पण आपण आता एक मॅरिडच मुलगी आहोत आणि सासर आणि माहेर असा एक ते डिव्हिजन झालं, ते अजून पचलं नाही. ते पचतंय हळूहळू. एकच आठवडा झाला होता. बरं, हा प्रश्न मी अंशुमनला सुद्धा विचारते. कसा वाटतोय संसार? आता तर एकच आठवडा झालाय, या एक आठवड्याचा संसार तुला कसा वाटतोय? कारण आधी एकदम मोकळं ढाकळं आयुष्य असतं, अँसरेबल नाही कोणाला, काय नाही. आता जरा सातच्यात घरातवाला झोन होतो कधी कधी. तुझ्यासाठी काय? मी सांगू, तो माझी बिचिंग करतो माझ्या आईकडे. परवा तो माझ्या घरी म्हणजे आईकडे आम्ही गेलो होतो, तेव्हा तो माझ्या भावाकडे आणि आईकडे बिचिंग करत होता की हिच्यामुळे मला कपाट सोडावं लागलं माझं वगैरे. हा तर सगळ्यात मोठा बदल होतो मुलांच्या आयुष्यात, की आपल्या कपाट, एक्स्ट्रा कपाट प्लस आपल्या कपाटात स्पेस द्यावी लागते ना. नाही, कपाटात स्पेस देणं हा काही मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की आपण एका आपल्या पद्धतीने आपण राहत असतो, आपण हॅबिच्युअल असतो आपापल्या स्पेसला. त्याच्यात एक माणूस येतं, ते त्याचं लाईफ घेऊन येतं. म्हणजे स्त्री, द बेस्ट पार्ट अबाउट विमेन मला असं वाटतं की त्यांचं स्वतःचे खूप भारी लाईफ आहे आणि ते खूप छान लाईफ घेऊन येतात. सो मी ह्याचा कधीच असा विचार केला नव्हता की एक अशा प्रकारचं लाईफ येईल, असं काय आपण अँटिसिपेट नाही करत. सो द लाईफ दॅट शी हॅज ब्रॉट इन माय हाऊस, इन द रूम, हे मला म्हणजे काय म्हणू आपण एका अर्थाने अनपेक्षित होतं, पण ते छान पण वाटतं. असं नाही की ते नाही वाटत आहे. फक्त एवढंच होतंय की आता ही जागा माझी होती, आता ती जागा तिची झाली. सो जे काही माझं होतं ते तिचं झालंय. पण हो, अगं तुझं झालंय ते आपलंच आहे. पण मला काय म्हणू आपण इन अ व्हेरी रोमॅन्टिक स्पेस मला असं म्हणायचंय की जो मेरा था वो तेरा ही है ना. तर हा बदल झाला, विच इज गुड. किती सॅड रिॲक्ट केलंस यार नाही यार, म्हणजे किती छान बोललाय तो. आणि अगं मग मला ना रडूच येतो तो असं काहीतरी बोलला की मग मी लग्नात ज्या पॉइंट्सला मला असं रिअलाइज व्हायचं की ओ लग्न होतंय आणि माझं आणि अंशुमनचं लग्न होतंय, तर मला सारखं भरून येत होतं. त्याच्यामुळे मी असा प्रयत्न करते की मी ऐकते तो काय बोलतोय, पण मी ते असं
फार हे केलं की मग मला भरून येतं, मग आम्ही दोघांचे डोळे भरून येतात असं, मग ते त्यामुळे. आणि किती भारी गोष्ट आहे की लग्नानंतरचा आपला पहिलाच सण गुढीपाडवा येतोय. खरं तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात, आणि आता आठवडाच 10 दिवस होतील गुढीपाडव्यापर्यंत लग्नाला. सो काय काय डिमांड्स ठेवल्या आहेत की नाही, काय प्लॅनिंग आहे का? आता आधीच एवढी शॉपिंग झाली आहे की आता जरा ब्रेक घेऊया, व्हॉट एक्झॅक्टली? जरा ब्रेक घेऊयात, कारण की अंशुमनने मला लग्नाच्या आधी पण खूप असे, त्याला माहिती मला ज्वेलरी खूप आवडते, तर त्याने मला अशी खूप छान छान बारीक बारीक नाजूक ज्वेलरी दिलेली आहे. आणि आता आम्ही कामामुळे लग्न झालं झालं लगेच आम्ही कामाला सुरुवात केली दोघांनी, त्यामुळे आम्ही पळतोच आहोत. मला असं वाटतं की पटकन भेटलो, पटकन एकत्र आलो आणि पटकन लग्न झालं. यात आम्ही एकमेकांसोबत वेळ तितका घालवू शकलो नाही, कारण लग्न प्लॅन करणं हे तुलाही माहिती आहे, प्रोसेस प्रोसेस आहे, आहे हेवी प्रोसेस. आणि दॅट टू की आपल्याला हवंय तसं सगळं करणं. हवंय तसं सगळं करणं, सगळ्यांना एक म्हणजे सगळ्यांना इन्क्लूड करून करणं आणि सगळ्यांना आनंद मिळेल असं काहीतरी करणं. सो आम्ही त्याच्यात इतकं घुसलो होतो की एकमेकांना देता यावा तितका वेळ आम्हाला देता आला नाही गेला 1-2 महिना. सो आता माझ्यासाठी गिफ्ट तेच आहे की आम्ही सतत एकत्र आहोत. वाव, किती मस्त. पण मी हा प्रश्न जो युजली फिमेल ऍक्ट्रेसला विचारते, मी तो आज त्याला विचारणार आहे. Yes. मला सांग अंशुमन, तुझं व्हर्जन ऑफ लव्ह स्टोरी काय आहे, ही कधी सुरू झाली आहे, काय आहे, मग मी हिचं व्हर्जन विचारते. म्हणजे आमचं काय एकच व्हर्जन आहे हो, इन अ वे. सो लव्ह मॅरेज आहे ना हे? दिस इज अरेंज्ड लव्ह. ओ, अरेंज लव्ह. अरेंज्ड लव्ह. कसं काय? हा, आता मी तुला सांगतो कसं झालं एका अर्थाने. हा. सो तिचा वाढदिवस 25 मार्च, Yes. माझा वाढदिवस 26 मार्च. ओके. सो मला मागच्या वर्षी माझा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा आईने मला फोन केला की आता काय कसं वाटतंय किंवा काय. म्हटलं हे छान वाटतंय. मग असं इकड तिकडचा गप्पा झाल्यानंतर ती म्हणाली की आता आपण तुझं लग्न केलं पाहिजे. म्हटलं का? ती म्हटली केलं पाहिजे. मग आम्ही काही माणसांना भेटलो ज्यांनी माझी पत्रिका बघितली आणि त्याच्यात मला खूप लोकांनी सांगितलं होतं की बिफोर आय टर्न 30 माझं लग्न होणार आहे. ओके. माझ्यापेक्षा मोठ्या मुलीशी लग्न होणार आहे आणि ती आल्यानंतर माझा आयुष्याचा कायापालट होणार आहे आणि त्यासाठीच मी थांबलोय वगैरे असं त्याला एक बॅक स्टोरी खूप इंटरेस्टिंग होती. आणि मला असं काही संभव वाटत नव्हतं की असं काहीतरी होईल. पण आईने असा काय म्हणू आपण, नाही आता तू केलं पाहिजे असं आई, मग त्याच्याबरोबर बाबा असं मम म्हणत होते की नाही बरोबर म्हणते आहे. सो त्याच्यामुळे एक तशी शोध मोहीम एका अर्थाने सुरू झाली की चला आता आपण सिरियसली हे करूया. मग आम्ही ऑनलाईन एकमेकांना भेटलो. मला हे माहित नव्हतं की ती पण त्याच पद्धतीच्या शोध मोहिमेत आहे. मग भेटल्यानंतर असं झालं की अरे यार आपण एकाच क्षेत्रात आहोत आणि आता आपण या स्पेसमध्ये एकमेकांना भेटतोय, तर थोडंसं ते ऑकवर्ड होतंच की अरे आपण एकाच ठिकाणी काम करणार आहोत, आपण भेटलोय. सो आमच्यात मैत्री आधी झाली. सो आमच्यात बिलकुल असे प्लॅन्स नव्हते की चला आता आपण लग्न करूया. आम्ही खूप छान म्हणजे खूप छान टॉप मैत्री झाली आमची. आणि मग जसं दिवस पुढे गेले तसं संभव असं वाटायला लागलं की यार आपली इतक्या छान मैत्री झाली तर मग ह्याचं पुढं काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून झाली असेल का. मग त्या अनुषंगाने कॉन्व्हर्सेशन सुरू झाली. मग दोघांचं हे ठरलं होतं की लग्न हे फक्त 2 माणसांचं जरी असलं पोएटिकली तरी 2 फॅमिलीज एकत्र येतात. सो अनलेस अँड अंटिल आपल्या दोन्ही कुटुंबांना असं वाटत असेल की आपण एकत्र व्हायला पाहिजे, त्यांची संमती असेल तर आपण पुढे जाऊ. मग आई वडील एकमेकांना भेटले आणि ते जेव्हा भेटले तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे आईस ब्रेकिंग आहे. म्हणजे ते आमच्या घरी, मी छान स्वयंपाक करतो तर म्हटलं मी तुम्हाला छान छोले खाऊ घालतो असं म्हणून मी त्यांना घरी बोलवलं. ते जेवायला आले, बसले आणि चला आता आपण लग्न करूया आणि असं लग्न करूया असं म्हणून तारखा निघाल्या आणि सुरूच झालं. आणि आम्हाला दोघांना पण असं झालं की अच्छा म्हणजे आपण आईस ब्रेक करणार होतो, आता हे लग्नच. मग ते लग्न झालं. वी वर इन द कॉन्व्हर्सेशन ऑफ काय केलं पाहिजे, शुड द फॅमिलीज मीट. हा, आणि लग्न ठरलं. ओ अपूर्वा, मी माझं वर्जन सांगू. येस, कारण हे असं झालंय सगळं. हे असं झालं ऍक्च्युली. याच्यामध्ये काही गोष्टी हो नाही मध्ये आम्ही दोघेही अडकलो होतो. बिकॉज माझं आय वॉज व्हेरी सर्टन इतकी वर्ष काम केल्यानंतर, आणि तोही बरीच वर्ष माझ्या आधीपासून, तो लहानपणापासून काम करतो या इंडस्ट्रीत.
सो हो हो खरंच. तो कुठेतरी माझ्या डोक्यात हे होतं की मला या क्षेत्रातल्या व्यक्तीशी लग्न नाहीच करायचं. तर मी त्याच अनुषंगाने बघत होते की मी स्वतः प्रोफेशनली इंजिनियर आहे, सो मे बी IT मध्ये कोणीतरी की कॉन्व्हर्सेशन्स वेगळे असतील, प्रॉब्लेम झाले तर एक जण सांभाळेल, एक जण नाही सांभाळेल, असं काहीतरी मी बघत होते. तर जेव्हा आमची ऑनलाईन ओळख झाली आणि त्याने मला विचारलं की आपण भेटूयात का, तर मी त्याला या पर्स्पेक्टिव्हने भेटायला गेले होते की यार आपण एकाच इंडस्ट्रीत काम करतो, कधी ना कधी भेट होईलच, तर नाही नको म्हणायला. म्हणून ठीक आहे चल भेटून येऊ. कुठेच माझ्या डोक्यात हे नव्हतं की याचं काहीतरी होऊ शकतं की अरे आपण पहिल्यांदाच एका मुलाला भेटायला चाललोय लग्नासाठी वगैरे, असं काहीही माझ्या डोक्यात नव्हतं. मी अतिशय नॉर्मल कपड्यात, बिकॉज मला माहित होतं की आम्ही दोघंही पुण्यात आम्ही थिएटर केलेला, आम्ही एक्झिस्ट करतो हे आम्हाला माहित होतं, पण कधीच भेटलो नव्हतो. इवन दो आपण एकाच इंडस्ट्रीत काम करतो. सो मी त्याला नॉर्मली भेटायला गेले आणि आम्ही पहिल्याच भेटीत 6 तास 7 तास एकत्र बसलो होतो. तो त्याने जरा एक तो रोमॅन्टिक किस्सा स्किप केला आणि तो त्या गप्पा मारल्या. आम्ही एका कॅफेमध्ये भेटलो पुण्यात आणि त्याने मला विचारलं की तुझे काय व्ह्यू पॉइंट्स आहेत लग्नाबद्दल वगैरे, आणि मला असं बोललं की अरे मी तर तुला असं जनरल भेटायला आले, मैत्री करूया म्हणून वगैरे. तर हे सगळी एक चर्चा झाली आणि त्याने मला घरी सोडलं. तो कार घेऊन आला होता, त्याने मला घराखाली सोडलं. पाऊस पडत नव्हता दर्शना त्या दिवशी, थांबला होता. आणि बरोबर माझ्या घराखाली आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांना बाय म्हणत होतो तेव्हा पाऊस सुरू झाला आणि धो पाऊस सुरू झाला. आणि तेव्हा असं झालं की ओके, इज दिस अ साईन? आणि समथिंग जस्ट क्लिक्ड इन दॅट फर्स्ट मीट. आम्ही दोघेही चॅट करणाऱ्या व्यक्ती नाही आहोत. आम्ही कॉलवर बोलतो, हा स्वतः पण कॉलवाली व्यक्ती आणि मी पण. ती अख्खी रात्र आम्ही एकमेकांशी चॅट करत होतो. ओके. आणि तेव्हा कुठेतरी आम्हाला असं झालं की ओके हे काहीतरी वेगळं आहे, हे आम्हाला अपेक्षितच नव्हतं की हे घडू शकतं. आम्ही आठवडाभर, एक आठवडा आम्ही इतकं बोललो जितकं 5 वर्षात वगैरे लोक ओपन अप होतात किंवा स्वतःबद्दल जाणून, एकमेकांबद्दल जाणून घेणं. तो माणूस म्हणून कसा आहे, मी माणूस म्हणून कशी आहे, आम्हाला कळलं. पण तरीही ती एक अडी होती की यार आपण एकाच क्षेत्रात काम करतोय, कसं कारण लग्न जेव्हा आपण करतो दर्शना तेव्हा आपण काही प्रॅक्टिकल गोष्टींचा जास्त विचार करतो. म्हणजे प्रेम, रोमॅन्टिक हे सगळं खूप सुंदर आहे आणि त्याच्याशिवाय लग्न ही प्रोसेस पूर्ण होऊच नाही शकत. पण जेव्हा तुम्ही एकत्र आयुष्य घालवण्याचा विचार करत असता तेव्हा त्याच्यात खूप प्रॅक्टिकल गोष्टी येतात ज्याचा विचार केलाच पाहिजे. सो ते पण होतं. सो आम्ही असे हो नाही स्पेसमध्ये होतो. तर मी त्याला सांगितलं की ऐक ना, मला जरा कळत नाहीये आता या गोष्टी, कारण माझ्या फॅमिलीमध्ये पण सगळ्यांसाठी ऑलरेडी मी या क्षेत्रात, आपण आधी पण बोललो याबद्दल की मी या क्षेत्रात काम करते, हे पण त्यांच्यासाठी थोडंसं की अरे बापरे तुला नोकरी नाही करायची का खरंच, असं असल्यामुळे दोघेही एकाच क्षेत्रात असल्यामुळे मला जरा प्रश्न पडतात. तो म्हणाला की ओके आय अंडरस्टँड. मला कधीच त्याला काहीच सांगताना भीती नाही वाटली किंवा अशी की अरे आता हा रुसेल की काय किंवा आता थोडासा वाद होईल की, असं कधीच नाही वाटलं. मी त्याला ते सांगितलं आणि तो म्हणाला की ओके आयदर आपलं लग्न होईल किंवा आपली खूप छान मैत्री होईल. आमची खूप छान मैत्री झाली. मग आम्ही बरेच महिने एकमेकांशी खूप बोलायचो, कुठून कुठे जात. सगळं कधी घडलं? गेल्या वर्षी. ओके. आणि यावर्षी लग्न. म्हणजे आम्हाला पण ते जस्ट तो मला आपलासा, म्हणजे ही माझीच व्यक्ती आहे हे मला इतकं पटकन वाटलं. जे मला युजली कोणीतरी भेटल्यावर आपण एक अंदाज घेतो ग काही दिवस की याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही, हा कसा असेल, हे मला कुठेच त्याच्याबद्दल कधीच नाही वाटलं. मला त्याला भेटल्यावर असं वाटलं की आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखतो. म्हणजे इव्हन आत्ताही आमचं नवीन लग्न आहे, कालच आम्ही हे बोलत होतो की नवीन लग्न असल्यावर ते जे एक बटरफ्लाईज आणि एक जिटरीनेस असतो तो आहे, पण ऍट द सेम टाइम देर इज सो मच कम्फर्ट जो मला त्याच्या घरी पण जाणवतो. म्हणजे मला त्या दिवशी कोणीतरी पाहुणे आले असताना ते म्हणाले की तू किती रुळलीयस इथे या घरात. तर कारण मला कुठेच की बापरे हे नवीन घर आहे आता कसं होणार आहे हे मला कुठेच नाही वाटलं. किंवा तो जेव्हा माझ्या घरी येतो तेव्हा जेव्हा तो आणि आई गप्पा मारतात तेव्हा मला असं वाटतं की अरे हे दोघं खूप जुने मित्र आहेत बहुतेक. ते तसं ते इतकं नॅचरली की ही माझीच व्यक्ती आहे, भेटलो नाही काही कारणाने खूप वर्ष, आता भेटलो. ते तसं करता करता एका पॉइंटला जस्ट की मला असं वाटतं की आपण
लग्न करूया. वी बिलॉंग टुगेदर. वाव. आणि ना जसं ही म्हणाली की अनेक प्रॅक्टिकल गोष्टी सुद्धा इन्व्हॉल्व्ह असतात आणि ही इंडस्ट्री अशी आहे ना खूप अनसर्टन आहे, काम आहे नाहीये परत आहे आणि असं खूप वेळ असतो की गॅप जातो. अशा वेळी फायनान्शियल स्ट्रगल कोणाला नाही चुकला आणि ना तेच आपल्या घरी कन्व्हिन्स करणं हा टास्क असू शकतो. म्हणजे मुलगी नो डाऊट चांगली आहे, मुलगा नो डाऊट चांगला आहे, पण जर पुढे काही क्रायसिस घडत आहेत तर त्याच्याशी डील कसं करणार. सो हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले होते किंवा तुमच्या घरच्यांनी विचारले होते अंशुमन? माझ्या घरचे तर विचारतच होते. ते मला सारख्या वेगवेगळ्या मुली दाखवत होते in a way. की अरे ही बघ कशी वाटते, ही बघ कशी वाटते. पण माझा एकच क्रायटेरिया होता की पुरुष फार कमी एक्सप्रेस होतात आणि बायको हीच ती स्पेस असते, बायको, आई, बहीण, की ज्यांच्याकडे आपल्याला एक्सप्रेस व्हावंसं वाटतं. मित्रांकडे पुरुष जसा एक्सप्रेस होतो तसा तो इतर कुठे होऊ शकत नाही. ती जी एक सेफ स्पेस असते तेवढीच सेफ स्पेस मला हवी होती. सो आमच्या पहिल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मला तेच जाणवलं की यार दिस इज द सेफ स्पेस. सो मला जर काही हवं आहे तर मला हे हवं आहे, मग हे नसेल तर मग जगात काहीच नकोय. जेव्हा ती मला म्हणाली की अरे इट्स ओके, आपलं बहुतेक हे पुढे नाही जाणार असं वाटतंय, आय वॉज व्हेरी फाईन विथ इट. मी प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करतोच, पण मला असं वाटतं की त्यापेक्षा जास्त तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला समोरच्या माणसाबरोबर प्रॅक्टिकली कितीही गोष्टी जुळत असल्या तरी पण मी शेजारी असल्यानंतर यार मला खूप छान वाटतंय तू इथे सोबत आहेस असं जर नसेल वाटत, किंवा मनात एखादी गोष्ट आली तर मी फिल्टर आउट करून जर बोलत असेल तर मग त्या प्रॅक्टिकल गोष्टींचा काहीच उपयोग नाहीये. म्हणजे देर इज डिफरन्स बिटवीन दॅट यू सर्व्हाइव्ह अँड यू लिव्ह. सो अपूर्वा सोबत मला असं वाटलं आणि वाटतं दॅट आय कॅन लिव्ह विथ यू इवन इफ देर इज सर्व्हायवल, इवन इफ देर आर हर्डल्स. मी आनंदाने करेन, कारण मला माहिती आहे की ॲट द एंड ऑफ द डे तू माझ्या सोबत आहेस. सो ते मी शोधत होतो. त्यामुळे माझ्यासाठी त्या प्रॅक्टिकल गोष्टींपेक्षा ही भावना जास्त महत्वाची होती आणि ती तिच्याच बरोबर मला मिळाली. वाव, किती मस्त उत्तर दिलं है ना. अपूर्वा, तू विचार केला होता या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टींचा किंवा घरच्यांनी विचारलं होतं, आईने, दादाने? तिने खूप विचार केला प्रॅक्टिकल गोष्टींचा. मी खूप, आणि मी जनरलच खूप ओव्हर थिंक करणारी व्यक्ती आहे. आपण करतोच आणि आपल्याला असं असतं की, आणि खूप क्लोजली एक क्विक राईज बघितल्यामुळे तुम्हाला माहिती असतं की हे किती अनसर्टन आहे, हे आत्ता आहे पण हे उद्या नसू शकतं. आणि दोघांचंही फील्ड ते आहे. म्हणजे त्याने तर खूप लहानपणात एक खूप अपराईज बघितलेलं आहे. तर ऑफकोर्स माझ्या मनात हे प्रश्न होते, ऑफकोर्स आईच्या आणि माझ्या भावाच्या मनातही हे प्रश्न होते, कारण कुठेतरी माझी फॅमिली एक खूप नोकरी करणाऱ्या सेटअप मधून आलेली आहे, खूप प्रॅक्टिकल विचार करणारे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी ओके प्रसिद्धी छान आहे, हे छान आहे, क्षेत्र छान आहे, कला, क्राफ्ट या सगळ्याबद्दल तितकाच आदर आहे, पण प्रॅक्टिकॅलिटी पण खूप आहे. सो आईला पण हा प्रश्न पडला होता, दादालाही प्रश्न पडला होता, मलाही पडला होता. पण अंशुमनला मी जितकं ओळखलं त्यानंतर मला असं झालं की ओके, प्रॉब्लेम झाले तरी होतील सॉर्ट. आणि सेम गोष्ट आईसोबत घडली. आई आणि दादा जोपर्यंत त्याला भेटले नव्हते तोपर्यंत त्यांनाही हाच प्रश्न होता की होईल का, कसं होईल. पण ज्या पॉइंटला ते दोघं याला भेटले आणि त्यांनी त्याच्याशी गप्पा मारल्यात, त्यांना हे कळलं की नो मॅटर व्हॉट हॅपन्स, तुम्ही दोघं कराल सॉर्ट. कितीही प्रॉब्लेम आला तरी आम्हाला विश्वास आहे की अंशुमन करेल फिगर आउट, तुम्ही एकमेकांना आनंदी ठेवाल. हा कॉन्फिडन्स त्यांनाही वाटला विदाऊट एनी डाऊट, त्यांना ते दिसलं. सो खूप प्रश्न होते पण, आणि ते असतील पुढेही, पण असं मला असं वाटतं की आम्ही ॲज लॉंग एज वी आर टुगेदर काही ना काही आम्ही सोल्युशन काढू. आत्ता तुम्ही म्हणालात की अगदीच गेल्या वर्षी पावसाळ्यात आणि आत्ता लग्न पण झालं, मला वाटलं एवढं सॉफ्ट लॉन्च वगैरे केलं, फार जुनी आहे ही लव्ह स्टोरी असं वाटलं होतं की सॉफ्ट लॉन्च आणि कोण आहे आता गेस करा. जुनी काहीच नाही. म्हणजे सांगू का तुला, आम्ही जून मध्ये भेटलो, जून 2025. जून 2025. तेव्हा लव्ह काहीच नव्हतं. तेव्हा असं एक यार काहीतरी होऊ शकतं का असं आम्ही स्पेक्युलेट करत होतो. तिथे कळलं की यातलं काही, म्हणजे इट इज नॉट गोइंग टू सी द डे ॲज वी वॉन्ट टू. मग त्याच्यानंतर ती पूर्णतः मैत्री होती, पूर्णतः म्हणजे पूर्णतः. मग जेव्हा आई वडील भेटले तेव्हा पण आम्ही अशा लव्ह स्पेस मध्ये नव्हतो की अरे आता आपण प्रेमात पडलोय वगैरे वगैरे. आई बाप हो म्हणाले तर आपण पुढे संभाषण करू. आणि हे तुम्ही दोघांचंही शुअर होता, आई बाबा हो म्हणाले कारण तरच करायचं. आम्हाला कुठेतरी लग्न ही गोष्ट
त्यानेही मला हे सांगितलं होतं आणि मीही त्याला की माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की तुझी माझ्या भावाशी आणि आईशी चांगली मैत्री मैत्री असेल. आहे. राईट. त्याचंही हे म्हणणं होतं की तू माझ्या घरात आल्यानंतर मला माहिती आहे की एक वेगळं डायनामिक क्रिएट होईल आणि त्यांना एक तो आनंद मिळेल. सो कुठेतरी आम्हाला एकमेकात ते दिसलं की तो माझ्या परिवाराचा भाग होऊ शकतो आणि मी त्याच्या परिवाराचा भाग होऊ शकतो. एक नवीन कोणीतरी सदस्य येतं आणि ते ऍडजस्ट होतं हे कुठेच झालं नाही. मी त्याच्या घरी गेल्यावर मी त्याच्या फॅमिलीचा एक हिस्सा झाले, तो माझ्या घरी आल्यावर तो माझ्या फॅमिलीचा एक हिस्सा झालाय आणि ते आमच्यासाठी तितकंच महत्वाचं होतं की आपण एकमेकांवर प्रेम करतोय, आपण एकमेकांसोबत कम्पॅटेबल आहोत, पण आपण एकमेकांच्या फॅमिली सोबत किती. म्हणून आम्ही जेव्हा जगाला सांगायचंही ठरवलं तेव्हा आमच्यासाठी होतं की आपण पूर्ण फॅमिली सोबत सांगू, बिकॉज ते आम्ही दोघांसाठी पण आमच्या फॅमिलीज खूप इम्पॉर्टंट आहेत. ते आहेत म्हणून आम्ही आहोत असं म्हणजे काही चांगलं झालं किंवा काही वाईट झालं तर तो सगळ्यात आधी त्याच्या फॅमिलीकडे जातो, मी माझ्या फॅमिलीकडे जाते. सो इट वॉज अ फॅमिली युनियन. ओके. तर ते खूप इम्पॉर्टंट होतं आमचं. आणि ना मी एक मस्त व्हिडिओ बघितला तुमच्या लग्नाचा आणि त्या व्हिडिओची सुरुवात इतकी गोड आहे ना की बोलता बोलता अपूर्वा इमोशनल झाली आहे. ओ गॉड. आणि ना म्हणजे ना की कळत होतं की किती अटॅचमेंट आहे किंवा आपल्याला मनापासून एखादी गोष्ट हवी असते ना आणि ती जेव्हा होत असते तेव्हा काय फिलिंग्स असतात. आय टोटली रिलेट. अपूर्वा, मला सांग, लग्नाचा तो दिवस, तो क्षण आणि तुझी पण ती पोज मला खूप आवडली. मस्त, खूप छान वाटलं. सो काय, किती इमोशनल करणारी किंवा किती मिक्स्ड फिलिंग्स असणारा तो क्षण होता. बापरे, तो दिवस म्हणजे इतका भरभर इतके आपण एक तयारी करत असतो ना ग सलग, रोज आपण विचार तुम्ही करत दोघांनी मिळून केली तयारी लग्नाची? सगळ्यांनी मिळून. आम्ही दोघं फॅमिली सगळे मिळून आम्ही तयारी केली आणि निधी ऑफकोर्स होती या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर रोज आपण विचार करतो, इमॅजिन करण्याचा प्रयत्न करतो की तूही हे केलं असशील की त्या दिवशी काय घडेल. आपण एक शेड्यूल बनवतो की इतके वाजता उठू, इतके वाजता हे सगळं झालं. आम्ही तो शेड्यूल फॉलो केलं, पण ते इतकं भरभर घडत होतं की मगाशी मी म्हणाले तसं की कळत नव्हतं काय होतंय. पण त्या सगळ्या केऑसमध्ये हा आहे सोबत, ते दॅट वॉज माय पीस की तू आहेस ना मग होईल फिगर, तू आहेस ना मग होईल सॉर्ट. ठीक आहे, लेट झालंय का, काहीतरी गुफअप झालाय का, पण तू आहेस ना तर होईल सॉर्ट. तो जो मुवमेंट आहे ज्याबद्दल तू बोललीस की सकाळी, तर असं झालं की फोटोज आम्ही आधी केले सकाळी. म्हणजे सकाळी 3:30, आमचा मुहूर्त सकाळी 7:30चा होता. 7:30चा मुहूर्त होता म्हणजे आधी विधी आणि मग मंगलाष्टक. So तो एक पहिलं मंगलाष्टक करून विधी आणि मग बाकीचे विधी. सो ते 7:30. मग गुरुजींनी आम्हाला सांगितलं की आम्हाला तुम्ही 6:30 वाजता हवे आहात. मग मी 3 वाजता उठून तयारीला बसले. 5:30ला आम्ही फोटोजला उभे राहिलो दोघे. सो आम्हाला लोकेशन आमचं खूप सुंदर असल्यामुळे तिथे आम्हाला सनराईज त्याचं पाण्यावर हवा होता आणि तो मिळाला सुद्धा. तर एका पॉइंटला असं झालं की याचे सोलो करू आणि माझे सोलो करू येत असे, तर त्याला थोडंसं दुसरीकडे नेण्यात आलं आणि मला इथे थांबवून असं विचारण्यात आलं की तू काहीतरी बोल ना, तुला काय. म्हटलं यार ऐका ना, मला माहिती की तुम्हाला काय हवंय माझ्याकडून, पण आता मी त्या स्पेसमध्ये नाही, आता आपल्याला पटपट करायचं आणि उभं राहायचं. आणि त्याने मला फक्त विचारलं की ठीक आहे, मला फक्त सांग की फायनली आता अंशुमनशी तुझं लग्न होतंय तर काय बदल घडलाय. आणि बघा आता मला माहित नाही काय झालं. मला एकदम असं झालं की ओके, सगळं बदललंय पण सगळं छान आहे, सगळं बदललंय पण सगळं नॉर्मलच आहे, हे ती एक फिलिंग होती आणि त्यामुळे मला खूप बरं. ऐक अंशुमन, तुझ्यासाठी किती स्पेशल मुवमेंट होती ती? सो आम्ही झपूरजा ही जागा निवडली लग्न करायला, जिथे लग्न तशी होत नाही. ती आर्ट गॅलरी आहे. ओके. माझ्या फॅमिलीमध्ये सगळेच म्हणजे आर्ट हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे आणि मला असं झालं की त्या ठिकाणी आपण लग्न करतोय तर कुठेतरी आपला पर्सनॅलिटी किंवा आपलं व्यक्तिमत्व त्याच्याशी कुठेतरी जोडलं गेलेलं आहे. सो जिथे लग्न करत होतो तिथे जागाच अशी बघितली की पूर्वेला विधी जिथे होतील तिथे आपला चेहरा पूर्वेकडे असेल आणि पश्चिमेकडे सूर्यास्त होईल, जिथे आपण साखरपुडा करूया. सो आदल्या दिवशी साखरपुडा वगैरे सगळं झालं होतं आणि ती मला रात्री असं म्हणाले की आपण हे सिनेमाचं शूटिंग करत नाही आहोत, की लाईट चाललाय तू हे कर ते कर. आदल्या दिवशी आम्हाला जरा उशीर झाला, कारण आदल्या दिवशी आम्ही जाऊन आमचं रिंग सेरेमनी आणि साखरपुडा आणि सीमान पूजन होतं. तर
थोडं उशीर होतो सगळं. तुम्ही फॅमिलीजला घेऊन जातात, नातेवाईकांना घेऊन जाता, लोकेशनचा वेळ, हॉटेल्समध्ये रूम्स सगळ्यांना सेटल करण्यात जरा उशीर झाला. मग मी अर्ध्या तासात तयार झाले, कारण साखरपुड्यासाठी कारण की अपूर्वा चल 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 लाईट चाललाय असं करत अंशुमन ओरडतोय आणि मग मी पटकन आवरून साडी धरून. पण तुला माहिती हे रेअर आहे. मुलींचं असं असतं की मला या लाईट मध्ये फोटो काढायचा आहे, पण ही अ फिल्म मेकर. या बट मुलांचं खूप रेअरली असं बघायला मिळतं की सांगतोय लाईट चाललोय म्हणून चल फोटो काढायला. छान, युअर लकी. पण सो आम्ही त्या बाबतीत आमचं मी एकदम चिल आहे की हा ठीक आहे, फोटोज ऍज लॉंग एज सगळं छान होतंय, स्मूथली सगळे खुश आहेत, मला चालेल. पण बिकॉज तो फिल्म मेकर आहे, त्याला ते विजन आहे. सो आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्या ठिकाणी ती जागा बघायला गेलो तेव्हाच त्याला असं होतं की इथे, सो ही न्यू एक्झॅक्टली किती वाजता सनसेट होणार आहे. त्याने ते फोन इतक्या वाजता सनसेट झाला, इतक्या त्याने वाजता ऍपवर sunset की झाला. इतके वाजता सूर्य कुठे असणार आहे व इतके वाजता हे सगळं त्याने चेक करून ठेवलेलं होतं. ही न्यू एक्झॅक्टली. सो धावत आम्ही गेलो. कॉल सर वगैरे हे झालं, ऑर्डर सर वगैरे. म्हटलं अंशुमन लग्न खरं आहे, हे फिल्मचं शूटिंग नाही सुरू, यू आर नॉट द डिरेक्टर हिअर. हे सगळं झालं तिकडे. सो मी आदल्या दिवशी त्या सगळ्या स्पेसमध्ये होतो, त्यामुळे मला असं वाटत होतं रात्री तशी छान काही झोप लागली नाही, सगळं तेच सुरू होतं मला. सो मी खूप जास्त विचार करत होतो की तो क्षण कसा असेल, काय असेल, वगैरे वगैरे वगैरे. ज्या वेळेला ती घटिका आली आणि ज्या वेळेला ते विधी झाले, ज्या वेळेला ते मंगळसूत्र घातलं आणि आम्ही एकमेकांसमोर उभे होतो, मी हा अत्यंत सरियल मोमेंट एक्सपिरियन्स केला की माझ्या आजूबाजूला कुणीही नाहीये असं मला वाटलं. मला असं वाटलं की या जगात एक खूप मोठी व्याप्त पोकळी आहे, या जगात दुसरं कुणीही नाहीये, फक्त मी आणि ती आहोत आणि बास एवढंच आहे. सो तो ब्रीफ क्षण असा होता की मला दुसरं काहीच आहे, म्हणजे अस्तित्वच नाहीये कोणाचं, फक्त आपलं अस्तित्व आहे असं मला त्या क्षणाला वाटलं. मला खूपच भरून आलं. पण ते म्हणाले की आता तू नको हे करूच, नाही तर मला हे होईल. कारण ऑलरेडी मला खूप रडू येत होतं, त्याला भरून आलं असतं तर मी अजूनच कामातून गेले. तुम्हाला मेकअप आर्टिस्टला तुमच्या बाजूलाच उभं करावं लागलं असं की बा पूस आता. नाही, पण तसं काय म्हणू आपण, सुदैवाने तसं काही घडलं नाही. पण फार मजा आली, म्हणजे खूपच दगदग झाली आणि जे की स्वाभाविक आहे. पण मजा ह्या गोष्टीची आली की तो जो एक क्षण आपल्याला अनुभवायचा असतो ना की मी तुझ्या सोबत आहे आणि मला पूर्णतः तुझ्यावर विश्वास आहे की तू माझ्या सोबत आहेस, ही जी ग्वाही आपण एकमेकांना देतो, ज्याच्यासाठी तो विवाह संस्कार आहे, तो क्षण आम्हाला अनुभवता आला आणि त्याची खूपच मजा आली. वाव, किती. आता त्याने मंगळसूत्राचा उल्लेख केला. तुझं मंगळसूत्र फारच गोड आहे, खूप क्यूट आहे ते. सो अंशुमनची चॉईस आहे ती का तुझी आहे? कोणाची आहे? माझीच आहे. खूप क्यूट आहे, मस्त आहे. आम्ही बघायला गेलो आणि खूप काही काही डिझाईन्स त्यांनी, सो ते वाट्यांचं जे ते माझं मोठं मंगळसूत्र मी आज घातलं नाही, ते वाट्यांचं होतं. सो मी लहान मंगळसूत्र पण आधी वाट्यांचं चूज करून ठेवलं होतं. मला असं झालं की काहीतरी वेगळं बघूया डे. काय माझ्या सासूबाई म्हणाल्या की जरा एक तुला डेली यूजसाठी अजून वेगळं काही बघायचं असेल तर बघ. सो असं बघत असताना त्यांनी मला ही डिझाईन दाखवली आणि मी इतकी खुश झाले. अंजुमनकडे बघितलं, हे खूप आवडलं. म्हणाला की हे तुझ्यासाठी आहे. सो तो असं एक, ही इज व्हेरी गुड विथ रेकग्नायझिंग एनर्जीज आणि ऑराज. तर तो ते चेक करत होता की दागिने जे आपण चूज करतोय, जे आपल्या लग्नात असतील ते आपल्या ऑराला मॅच. सो त्याचं तेच झालं की हे तुझ्यासाठीच बनलेलं आहे आणि ते तसंच झालं. ते घातलं, इट वॉज लाईक की खूप मस्त आहे, एकदम क्यूट वाटतंय, एकदम असं छान आणि नाजूक ते झालं. सगळं चॉईस तर झालेलं आहे मॅडमच्या लग्नामध्ये. म्हणजे काय, आणि नवरा पण एकदम तिच्या बाबतीत असं झालं, मी कधीच सोनं, नाणं, दागिने वगैरे कशाचा काही मला शौक नाही, काही नाही. पुस्तकं किंवा ज्ञान, भाषा वगैरे एवढंच आपल्याला आवडतं. तर जेव्हा दागिने घ्यायला गेलो तेव्हा मला झालं की अच्छा चला, आपण काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल आपल्याला, इथे काहीतरी गोष्ट शोधू. सॉरी, पहिल्यांदा आम्ही जेव्हा गेलो तिथे ज्वेलरच्या दुकानात, तेव्हा हा मॅच बघत होता आणि मग मी त्याला म्हटलं, अंशुमन तुझं पण लग्न आहे, हा तुझ्या लग्नासाठी चालू आहे हे सगळं. म्हणाला की नाही आहे माझं लक्ष, मी बघतोय. तर माझं पूर्ण लक्ष होतं आणि पूर्ण लक्ष असतं माझं, चौफेर लक्ष असतं. तर तिला जे काही हवं होतं ते, म्हणजे परमेश्वर असा, हेच तुला हवं होतं ना असं देत होता. म्हणजे ही जी अंगठी आहे अत्यंत सुंदर, व्हेरी प्रिटी. कॅमेराला दाखव जरा. तर ही तिला सगळ्यात पहिले ही अंगठी काढली
आणि तीच तिने त्याच्यानंतर दुनिया काढली आणि तिला असं झालं की ह्याची स्पर्धाच नेऊ शकत. सो हे खूपच अतुल्य आहे. आणि माझ्या बाबतीत जेव्हा अंगठ्या दाखवायच्या ची वेळ जेव्हा आली तेव्हा त्यांनी जवळपास सर्व दुकान रिकामं केलं. तर त्याच्यामध्ये म्हणजे हा गोल इथे आहे, हा गोल इथे आहे आणि हा गोल थोडा ओव्हल आहे, हा गोल गोल आहे. ह्यापेक्षा वेगळं काहीच नव्हतं. त्याचे रंग रोज गोल्ड आहे, पिवळा गोल्ड, काय अजून कुठला गोल्ड yes, नसतो. हा, white बस. एवढंच होतं. म्हणजे मला असं झालं की सगळं अंगठी गोलच असणार आहे, चौकोनी अंगठी कशी घालत कारण हा विजनचा मुद्दा आहे. आपण मुलींनी लहानपणापासून स्वप्न बघितलेलं असतं किंवा आपण बरीच वर्ष जेव्हा लग्नाच्या वयात येतो तेव्हा आपण एक तर इंस्टाग्राम या विषयामुळे आपल्याला दिसत असतात डिझाईन. Exactly. सो ते एक आपण इन्व्हिजन केलेलं असतं की अशी असावी, अशी असावी, अशी असेल तर आवडेल. ती एक्झॅक्ट तिकडे तशीच. त्यांनी माझ्या समोर अशी ठेवलं नसतं की पहिला तुम्हाला कसं कळलं की मला अशी अंगठी हवी होती. पण त्याने तसं काही मुलांचं नाही होत ग त्यांना. आणि अंशुमानच्या बाबतीत म्हणजे माझं स्वप्न नव्हतं लग्न करायचं. तुझं स्वप्न होतं पण त्याच्यासाठी या गोष्टी सगळ्या इतक्या नवीन आहेत ना की साड्यांच्या दुकानात गेल्यावर काय असतं किंवा आत्ताही साडी नेसताना मी त्याला सांगते की इथे पिन लावून मला पिन लावून दे किंवा असं. सो तो हळू आणि तो कुठेच हे मला मी तुझं कौतुक करते सांगून की की अरे यार काय अपूर्व आता असं कुठेच नसतं. मला सांग, मी शिकतो आणि मग मी ते नीट करेन. आता तो हळूहळू त्याच्यासाठी हा सगळंच दागिने, स्किन केअर, मेकअप, साड्यांचं दुकान, दागिन्यांचं दुकान, हा त्याचा एक लर्निंग कर्व सुरू आहे आणि तो ते खूप ग्रेसफुली करतो. आय एम व्हेरी हॅपी. वा, पण स्किन केअरची सुरुवात केली आहे का? म्हणजे सनस्क्रीन दिलेस की नाही लावायला? सनस्क्रीन आम्ही म्हणजे डेट नाही, डेट काही घडलंच नाही, पण आमची ओळख झाल्या मैत्री असतानाच मी त्याला सनस्क्रीन वापरायचं बरं का, मी तुला लिंक पाठवते, ते मागवून नाही तर मी घेऊन देते. मी सगळ्यांना सनस्क्रीन वापरायला लावतो. या काय यांची मन वापरतोस का सनस्क्रीन? गुणी बाळे घेते, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, फेस वॉश. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. आणि ना आत्ता ना सगळ्या जणांची मन इमोशनल डिपेंडन्सी बद्दल बोलायला लागलेत की आपण एकतर म्हणजे दोन बाजू आहेत या गोष्टीच्या, की एकतर आपण आपल्या पार्टनरवर खूप इमोशनली डिपेंड असावं पण किंवा नसावं पण, कारण जर खूपच तुम्ही असाल तर कधीतरी त्रास होऊ शकतो जेव्हा एक्सपेक्टेशन फुलफिल होणार नाहीत. राईट? आत्ता म्हणजे वर्षही नाही झालंय तुम्ही दोघं जण एकमेकांना भेटून किंवा डेट करून आणि लग्न. तुमच्यामध्ये या मुद्द्यावर किती डिस्कशन होतं किंवा तुम्ही किती एकमेकांवर इमोशनली डिपेंडेंट आहात आत्ता जर मी तुम्हाला विचारलं तर, का अजूनही तो रस्ता सॉर्ट आउट होतोय तुमचा? मला विचारशील तर आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण पहिल्यांदा भेटलेलो नाही आहोत. जेव्हा की आमच्यात लग्नाआधी अदरवाईज इन अ रिलेशनशिप तुम्ही एकत्र राहून बघता, तुम्ही काही ना काहीतरी सॉर्ट केलेलं असतं. आमच्यात त्यातलं काहीच म्हणजे ऍब्सोल्युटली काहीच नाही. भेटलो, तारीख ठरली, लग्न झालो विदिन नो टाइम. सो तसा काही हे डिस्कस करायला वेळ मिळाला काय ॲज सच तर नाही, ते आमचं डिस्कशन सुरू आहे. पण आम्ही लग्न करण्यामागची म्हणजे मेघ किंवा गंमतच ही आहे की आम्ही दोघंही एकमेकांना इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल्स असं समजतो. सो मी तुझ्यावर डिपेंडंट नाहीये, पण तुझ्या अस्तित्वामुळे किंवा तुझ्या असण्यामुळे मला माझं काहीतरी सापडणार आहे. हा आम्हाला दोघांना आलेला अनुभव आहे. सो ज्या वेळेस लग्नाची प्रोसेस स्ट्रेसफुल होती, तिला त्याचा खूप जास्त स्ट्रेस येत होता आणि मला हे दिसत होतं, कळत होतं. कारण मी पहिल्यांदा ही गोष्ट जवळून विटनेस केली की एका मुलीच्या आयुष्यात कितीही आपण मॉडर्न असू, कितीही लिबरल असू, कितीही काहीही बदलत असलं तरी पण काहीतरी बदलणार आहे तिच्या आयुष्यात. तिच्या आयुष्यात खूप स्वप्न असतात, तिच्या आईची स्वप्न असतात, त्या दोघींच्या आयुष्यात काहीतरी एक वेगळा एक बदल होतोय. तर त्याच्यामध्ये आपण अरे यार मला तुझी इमोशनली गरज आहे असं वगैरे आपण नाही केलं पाहिजे. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे काय सुरू आहे. सो मला ते म्हणजे ते बघत असताना मला हे तिच्यात जाणवलं की ती इमोशनल आहे, सेंटिमेंटल आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की ती डिपेंडंट आहे. तिला ते शी इज अवेअर ऑफ द फॅक्ट की माझ्या बाबतीत असं काहीतरी होतंय आणि जे होतंय ते आपण बोललं पाहिजे विदाउट थिंकिंग की आता ह्याच्यानंतर मी तुला जज करेन का किंवा मी तुला असं बोलेन का किंवा असं काहीतरी होईल का. असं आमच्यात कधीच म्हणजे असं कधी घडलं नाही. सो डिपेंडेबिलिटी आहे असं मी नाही म्हणणार किंवा असं मला नाही वाटत. मला दुसरी छान बाजू ही वाटते की
इफ यू आर इमोशनली वल्नरेबल, प्लीज बी. दॅट इज us be इम्पॉर्टंट together. ऍक्च्युली. या लेट अस नॅव्हिगेट की काय कसं होतं आपण एकत्र बघूया. दोनच गोष्टी होऊ शकतात. आयदर तुम्ही सबशेल बुडाल म्हणजे रसा तळाला जाल, किंवा तुम्ही खूपच वर जाल. ह्याच्या आधेमध्ये काहीच नाही घडणार काहीच नसतं. करेक्ट. असं मला वाटतं. वाव, ती आता स्पीचलेस झाली है ना. या म्हणजे तो जे म्हणाला, आपण ना आपल्या समोर कोणी खूप स्ट्रेस करत असेल तर टेन्शन नको घेऊ सगळ्यांनी. अंजुमने कधीच हे केलं नाही मला की काळजी नको करूस ग, होईल सगळं. तो मला म्हणाला की अपूर्वा, मला दिसतंय की तुझ्यात आता या गोष्टी घडतायत. मला कळत नाहीये की एक्झॅक्टली मी काय केलं पाहिजे. प्लीज मेक मी अंडरस्टँड की व्हॉट यू नीड राईट नाउ. तर मी सगळं तुला प्रोव्हाइड करण्यापेक्षा तुझ्या नीड्स काय आहेत त्या प्लीज मला सांग, मी त्या प्रोव्हाइड करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. आय थिंक हे जेव्हा तुमचा पार्टनर तुम्हाला बोलतो ना, तिथे तुमच्या पार्टनरचं कॅरेक्टर तुम्हाला दिसतं आणि कळतं की हे लॉंग रनला काय होणार. कुठेच मला ही भीती नव्हती की यार मी आत्ता रडले किंवा चिडचिड केली तर अंशुमन माझ्यावर वेगळा रुसून बसेल किंवा तो काय करेल किंवा कसं रिएक्ट करेल. तो ते खूप शांतपणे ऐकून घेत होता. असं नाही की तो मी चिडते म्हणून अजिबातच काउंटर पण करत नव्हता. तो मला समजवण्याचा प्रयत्न करत होता की त्याची बाजू काय आणि मी समजवण्याचा प्रयत्न करत होते की माझी बाजू काय. सगळ्या लग्नाच्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये मी माझ्या मैत्रिणीला, माझ्या फॅमिलीला हे सांगते की इट्स जस्ट बिकॉज अंशुमन तिथे होता म्हणून हे सगळं शांतपणे छानपणे मी मेंटली शांत असून वी गॉट थ्रू इट. इट्स जस्ट हिम ज्याच्यासोबत मी हे करू शकते. नो वन एल्स इन दिस वर्ल्ड. खूप मस्त, मला फार आवडलंय तुमच्या दोघांचे उत्तर. आणि अपूर्वा, मी ज्या गणपतीला घरी आले होते ना, तेव्हा आई खूप इमोशनल आहे, मी बघितलं तुझ्या बाबतीमध्ये किंवा दादाच्या बाबतीमध्ये. आणि ना तिच्या बोलण्यातनं हे प्रत्येक वेळी येत होतं आणि तेच मी लग्नात सुद्धा बघितलं. आता ना आपण भली कितीही कामासाठी तू पुण्यात सेटल्ड आहेस किंवा ठाण्यात राहतेस तू कामासाठी, आपण कितीही घरापासून वेगळं आधी जरी राहिलो असलो ना, तरी मुलगी लग्न करून जाते ही खूप अंगावर येणारी गोष्ट आहे प्रत्येक आईच्या, इमोशनली मी सांगते. आणि जेव्हा तू इतकी वर्ष तिच्यासोबत राहिली आहेस, आईने काय सांगितलं होतं तुला जेव्हा ठरलं सगळं आणि आता आपली लेक लग्न करून जाणार आहे, काय सांगितलं होतं? कारण नॉर्मल ती माझ्याशी बोलताना तिला एकदा रडू आलं होतं मुलाखतीमध्ये. माझ्या घरी ऍक्च्युली सगळेच खूप जास्त इमोशनल. दादा पण माझा खूप सेन्सिटिव्ह आहे, आई आहे आणि मी सुद्धा आहे. लग्न ठरल्यानंतर आई एक थोडीशी हे झाली की आई माझी सिंगल पेरेंट आहे गेली बरीच वर्ष. सो आमच्यासाठी ती सेंटर ऑफ आवर युनिव्हर्स आहे, माझ्या भावासाठी आणि माझ्यासाठी. की जगात कुठेही गेलो तरी वी कम बॅक टू दॅट सेंटर. नॉट बिकॉज की ती जबाबदारी आहे आमची किंवा तिची, इट्स जस्ट की नाळ जोडलेली आहे आणि ती आम्हाला तोडण्याची पण काही इच्छा नाही. तेव्हा तिने मला फक्त एकच गोष्ट सांगितली की मला कळतंय की तुझा पार्टनर खूप छान आहे. आय कॅन सी की ज्या फॅमिलीमध्ये लग्न करून चालली आहेस ते खूप छान आहे. कुठेतरी ना दर्शन, आपण एका वयानंतर आपले प्रॉब्लेम्स आपल्या घरच्यांना सांगणं थांबवतो. बरोबर, की त्यांना त्रास होईल, त्यांना काळजी होईल. सो ते त्यांना माहित असतं की आपण ते करतोय. सो आईला पण कुठेतरी माहितीये की बऱ्याचशा गोष्टी बॅकएंडला माझ्या आयुष्यात घडत असतात, त्या मी तिला सांगत नाही किंवा मी तिला थोडं ते शांत झाल्यानंतर सांगते की आई तेव्हा असं झालं होतं, प्रॉब्लेम झाला होता, पण ते झालंय आता, सॉर्ट झालंय. तिने मला फक्त एवढं सांगितलं की मला माहितीये की तू हँडल करशील, यू आर व्हेरी स्ट्रॉंग, मी तुला तसं रेस केलं आहे, बट मी आहे. काहीही झालं, कितीही काही झालं, आय नो अंशुमन इज अ ग्रेट गाय, त्याची फॅमिली खूप सुंदर आहे, पण काहीही झालं तर यू कॅन ऑलवेज कम. हे तुझं घर आहे, नेहमीच तुझं घर राहील. सो मी आणि दादा नेहमी तुझ्यासाठी उभे आहोत, हे तिने मला सांगितलं. वाव, किती मस्त. पण तू जसं सुरुवातीलाच म्हणालीस ना की तू रुळली आहेस त्या घरामध्ये, सेज इट ऑल, की किती वेलकमिंग फॅमिली असेल समोरची, की एखादी मुलगी बाहेर ना आली पण ती आपली आहे, ती आपल्या मुलाची बायको म्हणून आली पण ती आपली मुलगी आहे. आणि ना हे फिलिंग समोरच्याकडनं, तो कम्फर्ट झोन आपल्याला मिळणंच ही खूप ग्रेट फिलिंग असते, राईट? हो, ऍब्सोल्युटली. सो पहिल्यांदाच जेव्हा आमच्या फॅमिलीज गेल्या होत्या तेव्हाच अंशुमनच्या आई बाबांनी माझ्या आईला हे सांगितलं की आम्हाला मुलगी नाहीये, कारण अंशुमन आणि त्याला लहान भाऊ आहे, सो ते दोघे मुलंच आहेत. सो आम्हाला नेहमीच मुलगी हवी होती. सो हे डायलॉग मारणं वेगळं, जे बरेच लोक म्हणतात की आमची मुलगीच आहे, पण बरेचदा लग्नानंतर दृश्य वेगळं असतं किंवा काहीतरी हे असतं. पण आता लग्न झालंय तेव्हा पण
ते दृश्य म्हणजे परवा माझ्या सासूबाई मी खूप थकून आले माझा प्रयोग त्या म्हणाल्या बस मी तुला तेल लावून देते छान झोप तुम्हाला सकाळी उठून लवकर जायचंय ना किंवा काल सकाळी आम्हाला मुंबईला निघायचं होतं पुण्याहून तेव्हा मला यांच्याकडे नाश्ता फार करत नाही पण मला सकाळी उठल्या उठल्या भूक लागते माझ्या सासूबाई उठल्या की सॉरी मला उशीर झाला तुला खायचं आहे ना मी करते पटकन काय म्हटलं अहो नाही खूपच लवकर मलाही भूक नाही सो हा आपल्या घरी असतो ग हा रॅपो आई माझी वर्षानुवर्ष सकाळी उठून माझ्यासाठी डबा करते अजूनही आत्ताही परवा प्रयोगाला जाताना तिला लग्नात खूप पाय दुखतो हे सगळं करताना तिने मला तिचं असं असतं की घरचं खावं मी तुला डबा करून देते मी उभी राहते आणि मग आता अंशुमन आल्यामुळे आईचं असं असतं की 2 पोळे जास्त अंशुमनसाठी पण मानलं जातं लाडाचा आहे का जावई? खूप जास्त तू ठीकच आहे अंशुमन बरा आहे का त्याचा मूड कसा आहे त्याला छान आहे ना तू ठीक आहेस ना बेटा वगैरे असं एक वेगळंच प्रेम आहे थांब ग तू जरा बसावं जावई बापू हे अरे त्या दोघांचं एक अंशुमन तुमच्या डेट्स कशा प्रकारच्या असतात होत्या किंवा असतील इथून पुढे किंवा आहेत असतील सांग तिला पहिली डेट सांग आपली फूड असतं ना त्याच्या सेंटरला ऍब्सोल्युटली माझं आणि अंशुमनचं सो इज अ बिग फूडी ओ बिग फूडी मग sort आहे आयुष्य. आणि तो उत्तम स्वयंपाक बनवतो उत्तम नशीब आणि त्याला आवड आहे. अच्छा आवडतंही स्वयंपाक करायला त्याला आवड आहे अतिशय आणि काय स्वच्छ हवं आहे. यार त्याला ओटा स्वच्छ लागतो सगळं नीट नेटकं लागतं सो टाईच वुड हॅव लक्ड आउट क्या बात तर तो उत्तम जेवण बनवतो तो अतिशय स्वच्छ आहे आणि ही इज अ बिग फूडी तुला माहितीये मी केवढी आहे तेवढाच तो आहे आणि त्याला माझं तोंड बघून कळतं की मला भूक भूक लागली आहे वाव कशी होती अंशुमन तुमची पहिली डेट सांग मला आपण कशाला डेट म्हणूयात ते आपण तू लेट झाला होतास तेव्हा तुझ्यावर खूप चिडले होते तिथे आपण रूफटॉपला गेलो होतो तर मी काहीतरी काम करत होतो आणि मला माहित होतं की मला तिला भेटायचंय पण मला खूप उशीर झाला होता कारण काही ना काहीतरी संपवायचं होतं आणि तिथे मी जबाबदार जास्त होतो कारण मला लोक रिपोर्ट करत होते त्यामुळे मला असं कोणावर तरी ढकला आणि चला असं काही करता आलं नाही सो मला खूप जास्त उशीर झाला मी असा आणि माझ्याकडे त्यावेळेस मी गाडी पण नाही घेतली कारण तिच्याकडे गाडी होती 2 गाड्या कशाला असं म्हणून मग मी गाडी नाही घेतली मग मी माझ्या एका मित्रावर अवलंबून होतो की तो मला सोडेल तर मग त्यांनी मला सोडलं मग त्याला मला काहीतरी सांगायचंच होतं तर मला असं झालं की सांगता पण ना मला की अरे थांब माझ्यासाठी ती थांबली आहे पण मग तो गेला मग मी तिला खूप सॉरी म्हणालो मग ती खूप चिडली होती मग मला लक्षात आलं की यार हिला छान जर आता आपण खाऊ घातलं तर ही जरा कदाचित तिचा मूड बदलेल मग मी तिला म्हटलं की मला वाटतंय तुला भूक लागली आणि मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाऊ का जिथे माझ्या मते तू ह्याच्या आधी कधी गेली नाहीस ती म्हणाली की अशी कुठली जागा आहे पुण्यात मी गेली नसेल म्हटलं की मला तरी असं वाटतंय आपण जाऊयात का गेली असशील तर उत्तम नशील गेली तर तू म्हणजे इट वुड बी न्यू फॉर यू असं म्हणून मी तिला एका ठिकाणी घेऊन गेलो खूप ट्रॅफिक मधून खूप म्हणजे अचाट ट्रॅफिक मधून आणि मग मी हा विचार केला की आता आपण जरा तिला अशी गाणी ऐकूयात जी आपण गेस करूयात की तिला आवडत असतील असं म्हणून मग मी तिला ती गाणी ऐकवली मग असं झालं की मला जी गाणी भयंकर आवडतात जी भयंकर हृदयस्थ आहेत माझ्या आणि तिच्या आम्ही तीच प्ले केली विदाऊट नोईंग आणि मग जेव्हा तिथे गेलो तेव्हा ती अशी एक छान रूफटॉप स्पेस होती जिथून अख्खं शहर दिसत होतं आणि खाली सगळे ट्रॅफिक मध्ये तुंबले दिसत होते त्यामुळे असं छान वाटलं की अरे आपण तिथे होतो पण इथून वरून हे सगळं बघताना छान वाटतंय आणि पहिल्यांदा काय ऑर्डर करायचा असा प्रश्न होता ज्याचं उत्तर मी मसाला पापड असं दिलं आणि छान मसाला पापड आला मग तेव्हा कुठे ती जरा अशी शांत झाली किंवा मग आमचं एक छान कॉन्व्हर्सेशन सुरू झालं संभाषण सुरू झालं आणि ते तिथेच काय म्हणू आपण सॉर्ट झालं होतं जेव्हा की आम्ही अत्यंत हृदयस्थ गाणी एकमेकांना न गेस करता किंवा हिच्या मैत्रिणीला फोन करून विचार की हिचा आवडता रंग कुठला आहे गाणं कुठलंय हे कुठलंय त्यातलं काहीही न करता अत्यंत म्हणजे काय म्हणू आपण ऑर्गॅनिकली असं झालं की ती गाणी वाजली आणि मग आम्ही खूप छान गप्पा मारल्या आम्ही अजिबात काय म्हणू आपण ज्या चीझी रोमॅन्टिक गप्पा असतात तशा काही नाही केल्या वी टॉक्ड अबाउट व्हॉट इज इट दॅट वी डिफाईन ॲज युअर पॅशन मग ते तुला का करायचंय ते मला का करायचंय ती मध्यंतरी कॅन्डलचा छान व्यवसाय करायची हो तिने तो का बंद केलाय मला माहित नाहीये स्पेस या गोष्टी सगळीकडे फिरत असल्यामुळे तर मी ते रिझ्यूम करेन परत मग मला
तिच्यात एक व्यावसायिक पण आहे हे पण मला लक्षात आलं, किंवा ती छोट्या छोट्या गोष्टींकडे कसं बघते हे लक्षात आलं. सो आम्ही जेव्हा केव्हा म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा भेटणं आणि हे सुरू झालं तेव्हा ह्याच गोष्टीची मजा येत होती. आणि चिकित्सा या बाबतीत जास्त होती की यार आपल्याला असं वाटतं की हा माणूस असा असेल, पण ह्यापेक्षा तो खूपच बहुआयामी आहे. सो आमच्या म्हणजे बहुतांश वेळेला चर्चा ह्याच असतात की मला काहीतरी करायचंय, तर मग कसं आपल्याला ते करता येईल. मान्य आहे, खूप अडचणी आहेत आणि त्या अडचणी असणारच आहेत, आणि अडचणी नसतील, घर्षण नसेल तर काय मजा. तर पण मग काय करता येईल आपल्याला. सो अशा आमच्या त्याच साधारणतः चर्चा होतात. आणि रोमॅन्टिक चर्चा करायला काही स्थळ काळ लागत नाही, त्या कधीही कुठेही होऊ शकतात. पण अपूर्वा कोण आहे रोमॅन्टिक दोघांपैकी जास्त? तो दोघं अच्छा तो आहे. एक्स्ट्रीमली रोमॅन्टिक. तर तुला आता आलंय लक्षात की त्यात शब्द आणि भाषा बापरे हो. ब्युटिफुल विथ दॅट. सो कधी कधी तो असं काहीतरी बोलून जातो आणि मला असं होतं की इश, असं होतं. सो अपूर्वाला लाजता येतं. अरे बाप, अरे बापरे, किती लाजली. आमच्या म्हणजे तिने आपण चांगले उखाणे घेतले पाहिजेत, त्याचा एक स्ट्रेस घेतला होता. मी घ्यायला लावणार आहे, लक्षात ठेवा दोघांनी पण शेवटी. अरे मी लगेच इन्स्टंट असतात. अरे तो बनवतो ग ऐनवेळी आणि तो त्याचं कमाल. खूपच प्रभुत्व आहे भाषेवर, मला हे सुरुवातीपासून जाणवतंय या मुलाखतीच्या. इन्स्टंट. मी कधीच असा विचार नाही केला की काय बनवलं पाहिजे, त्या क्षणी जे जे जसं सुचेल तसं. तर काय बरं मुद्दा होता. लाजते. लाजते. हा. सो ज्या वेळेस ते उखाणे घेतले तेव्हा एक उखाणा असा ओघाने आला, साहजिक आला, की ज्याच्यामध्ये ती इतकी सुंदर लाजली आणि होपफुली ते छान कॅप्चर झालेलं आहे. आणि तिला असं झालं की यार आता मी काय करावं. आणि ते नेमकं जेवण भरवताना तो उखाणा होता, त्यामुळे मी जेव्हा तिच्याकडे बघितलं असं गुलाबजामचा तुकडा भरवताना, तेव्हा एक म्हणजे जर माणूस किती सेकंदाला असतो, 1, 2, 1.5 पावकी, तर ती अर्धा म्हणजे जवळपास अर्धा मिनिट तिला असं झालं की यार हा फारच म्हणजे खूपच छान. माझ्यासाठी हे सरप्राईज आहे अपूर्वा. मी एवढ्या मुलाखती केल्या हिच्या आजवर किंवा इतक्यांदा भेटलीये, मला हिची नव्याने कळलेली ही बाजू की अपूर्वा लाजू पण शकते. ओ वाव, दाखव जरा लाजून. मी तो उखाणा घेतो परत. हो आला का लग्नाला. retake घेईल म्हणजे परत लाजेल का नाही मला वाटतं. हा घे जरा बघू. कालच. हा. शोधत होतो तुला जळी स्थळी काष्ठी पाषाणी, फोडत होतो टाहो. शोधत होतो तुला जळी स्थळी काष्ठी पाषाणी, फोडत होतो टाहो. अपूर्वा आता झालीस तू माझी बायको, आता तरी म्हणशील का मला आहो. म्हणतेस का आहो तू? ह्याच्यामुळे म्हणते. त्याला पण आवडतं खूप. अरे काय रोमॅन्स आहे यार. म्हणजे मुलाला नावाने हाक मारली की जरा हे काम करतोस का, आणि मुलगी असं म्हणाली की अहो जरा हे काम करता का. काय बिशाद आहे कुठल्याही मुलाची आणि नवऱ्याची की तो ते काम करणार नाही. काय बिशाद आहे. या ट्रिक तोच तुला सांगतोय, काम करून घ्यायचं असेल तर कसं करून घ्यायचं. अपूर्वा बघ. म्हणजे त्याला असं फार हे नाही करावं लागत ग. त्याला म्हटलं ना की अहो हे करा ना, तर तो करतो. असं फार मागे नाही लागावं लागत त्याच्या की काय करतच नाही, असं काहीच नाही. तर छान आहे. वा वा. आता म्हणजे अगदीच 10 दिवस झालेत लग्नाला आणि तुम्ही फार सुरुवातीपासून मला गुडी गुडी सगळं सांगताय. आता मला सांगा की असं नाहीये की 100%च बाबा स्वभाव आवडतो किंवा सवयी आवडतात. करेक्ट? एखादी कुठली तरी सवय असते की जी आपल्याला असं वाटतं की कधीतरी आयुष्यात चेंज व्हावी, किंवा मला संधी मिळेल तर मी ती करीन. मला एकमेकांबद्दल उत्तर द्या. स्वभावातला एखादा गुण असेल तो किंवा सवय असेल की जी कधीतरी बदलायला आवडेल. मी तिला माझ्याबद्दल काय वाटतं ते सांगतो तुला. मी खूप फोनवर बोलतो आणि माझे खूप इलॉंगेटेड कॉन्व्हर्सेशन असतात. कारण फार म्हणजे जेव्हा केव्हा मित्रांशी बोलणं होतं तेव्हा ते फारच म्हणजे मनापासून होतं. मग तिथे मी काही मध्ये आणत नाही की अरे आता किती वेळ बोलू, काय वेळ बोलू. छान मनापासून एकमेकांशी गप्पा मारायला आवडतात. आणि मग कामाचंही बोलणं होतं, अदरवाईज काय सुरू आहे काय नाही हेही बोलणं होतं. सो ही एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल तिला फार आक्षेप असतील आणि ते असूच शकतात. म्हणजे आय कम्प्लिटली गेट दॅट. आक्षेप म्हणजे माझं, मी त्याला हे, आम्ही आधीपासून या बाबतीत क्लिअर आहोत की भाई काम इम्पॉर्टंट आहे. तुझ्या कामाच्या मध्ये मी कधीच येणार नाही, माझ्या कामाच्या म्हणजे त्याचे तो जे मगाशी म्हणाला की आपली इंडिव्हिज्युअलिटी खूप महत्वाची आहे. काहीतरी आम्ही आता कुठेतरी आमचं करिअर आणण्याचा प्रयत्न करतोय. सो आता लग्न झालं त्यामुळे ते थांबायला नको.
एकमेकांना सपोर्ट करून उलट ते जास्त चांगल्याने व्हायला हवं, याचा आम्ही प्रयत्न करतो. पण मग रात्री 12:30 वाजताच मी दिवसभर बोललोच नाही. म्हणजे आता लग्नानंतर मी मांडव परतनीसाठी घरी गेले होते, सो दिवसभर मला माहित होतं की हा कामात आहे, म्हणून मीही फोन नाही केला, त्याचाही काही फोन नाही. असं झालं की यार 12 वाजले, आता एक तरी फोन केला पाहिजे. केल्यावर पण त्याचा फोन बिझी होता. तर मला काही संशय वगैरे येण्याचा काही झोनच नाही आपला, कारण की मला माहिती 4 मित्र आहेत तेच असतात, त्यांना मी पहिल्यांदा आता लग्नात बघितलं. अच्छा, तुम्ही माझ्या सवता आहात का? ओके. म्हटलं की अहो आता झालंय आपलं लग्न, आता बोला. आता 12 नंतर तरी बायकोला भेटा. एवढंच मी त्याला म्हटलं. त्याचं गुड प्लस पॉइंट पण आहे आणि कधी कधी तो प्रॉब्लेमॅटिक पण होऊ शकतो की तो जिथे असतो ना तिथे कम्प्लिटली असतो. 100%. म्हणजे मला माहिती की जेव्हा तो माझ्यासोबत असतो तेव्हा त्याचं अजिबात कुठल्या त्याच्या फोनकडे लक्ष नसतं, कशात तो त्याचं पूर्णपणे लक्ष माझ्याकडे असतं. म्हणजे कॉल जर येलास तरी त्याला माहिती असतं की मी काय करते. काहीतरी जर शॉपिंगला गेलो असू तर त्याला माहित असतं की मी काय काय ट्राय केलं. इतका तो तिथे असतो. पण वेन आय एम नॉट विथ हिम आणि मी कुठेतरी असते, पण मी फोन केल्यावर तो तिथे असतो ना कम्प्लिटली. माझं असं होतं की नाही माझ्याकडे माझा फोन. 1 गो मध्ये उत्तर दिलं की अपूर्वाला कोणती सवय बदलायला आवडेल. मला सांग अंशुमन, तुला हिच्यातली कुठली सवय किंवा स्वभावातला गुण बदलायला आवडेल? तुला माझ्यातलं काहीतरी बदलायला आवडेल. आता रागाने बघू नकोस आणि इमोशनल तर करूच नकोस. गप बोलू दे त्याला. बदलायला आवडेल पेक्षा मला असं वाटतं की ती खूप अप्रतिम चालक आहे. ती फार सुंदर गाडी चालवते, फार म्हणजे फारच सुंदर. आम्ही ड्राईव्ह केलंय का? आम्ही ड्राईव्ह केलंय. तर तिची एक सवय आहे जी तिने बदलली पाहिजे असं मला वाटतं, किंवा त्याच्यावर ताबा मिळवला पाहिजे. की काही खुट्ट झालं गाडी चालवताना की तिचा आक्रोश एवढा असतो, किंवा तिचा एक म्हणजे अकांड तांडव एवढा ती करत नाही, पण साधारणतः एक आविर्भाव हा असतो की आता मी उतरेन आणि तुला मारेन. ती क्रेडची राहुल द्रविडची ऍड बघितली असते की राहुल द्रविडला खूप चिडतो तो आणि तो बॅट काढून समोरच्याला मारायला जाणार. तर तिच्या मनात आलेला पहिला जो राग असतो तोच असतो की आता मी तुला मारेनच, काही खुट्ट झालं की. आणि ती एक समुपदेशन सुरू असतं तिचं एक, म्हणजे आपण काहीतरी उदाहरणार्थ जर आपण आता आण्विक करार कसे केले पाहिजे त्याच्याबद्दल आपण चर्चा करत असू. आण्विक करार म्हणजे ऑटोमिक. अच्छा, इतकं कठीण काहीतरी बोलतो की मलाच कळत नाही. आण्विक करार वगैरे कळू दे लोकांना, जे माझ्यासारखे त्यांचं कसं व्हायचं. मुळात आता हाही प्रश्न पडू शकतो की का 2 माणसं गाडीत बसून आण्विक कराराबद्दल का चर्चा बोलतील? करत हा. असतील. पण आपण सिनेमावर काही discussion बोलत करतो, असं असतील. बोलूया. तर आता समोरचा माणूस अशी गाडी चालवतोय, त्याने जर अशी गाडी चालवली तर कदाचित त्याला अजून काहीतरी बेटर असेल, किंवा तिचं अजून एक हे होतं की तो कशी गाडी चालवतो ह्याच्यावरनं ती समोरचा माणूस कसा असेल, त्याच्या घरी काय सुरू असेल. जर बाई चालवत असेल तर नवरा तिला त्रास देतोय का नाही, किंवा जर नवरा घाण गाडी चालवतोय तर मग बायकोने त्रास दिलाय का वगैरे, आणि ह्याचा जनरल काय आयुष्य असेल, हे एक जे एक ऑब्झर्वेशन आहे. आणि खूप व्यक्तिगत, म्हणजे ह्याच्या घरचे प्रॉब्लेम्स काय असतील. मला असं झालं की तो गाडी चालवतोय ना, तुला त्याच्या खिडकीतनं आत जाऊन तो त्याचं काय आहे काय नाही हे त्या तुला काय हायटेक बघायचं? गाडीत बसून तू हा सगळा विचार करत असतेस, मला माहित नव्हतं. हा, तर ते जरा मला असं वाटतं की तिने त्या रागावर जरा ताबा मिळवला पाहिजे. पण मी करत काहीच नाही, मी कधी करत केलंच काहीच नाही. नाही, पण एक मी फक्त बातो की शेरे, कारण खिडक्या बंद असतात, तर गालिया दी तो मी सुनाई किसको देता है म्हणून मला असं माझं असतं रे. मी कधी काही ठीक आहे तेवढंच, म्हणजे अजून तरी एवढंच, म्हणजे अजून तरी एवढंच. म्हणजे अजून काही नाहीये ना माझ्या. ती बघ कसे इमोशनल चेहरे करते बघ, फुल नॉटंकी ना. नौटंकी म्हणजे आम्ही दोघे नौटंकी आहोत. हा. एक तो माझ्यापेक्षा मोठा नव्हता. Okay. तू त्याला मॅच बघताना माझ्यानंतर त्याचं प्रेम किंवा माझ्या एवढंच प्रेम क्रिकेट या विषयावर. तुझ्या आधी क्रिकेट असेल अपूर्वा, टू खूप बी व्हेरी बापरे, स्पेसिफिक. आमच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या दिवशी फायनल होती आणि स्क्रीन लावायचं झालं. लावली होती स्क्रीन? मी नाही लावली, पण माझ्या म्हणजे हा मग एका पॉइंटला तयार झाला की नाही आपलं लग्न आहे, सो माझं पूर्ण लक्ष तुझ्याकडेच. पण ती लावण्यात आली बिकॉज काय आता होती बाबा फायनल, जे विच वॉज इम्पॉर्टंट. तर ती पण त्या दिवशी अंशुमनचं पूर्ण अटेन्शन माझ्यावर होतं. मला की आज आपला माझे चांगले मित्र होते, ते मला येऊन काना देऊन स्कोर सांगत होते. हा स्कोर झालाय असं सांगत होते. तू इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिले कोणाला सांगितलं याच्याबद्दल तुझ्या सर्कल पैकी? मला असं वाटतं की मी मिताली समवेअर या प्रोसेसमध्ये, मिताली जोशी जी माझी अतिशय जवळची मैत्रीण, ती या प्रोसेसचा भागच होती. आणि आशय म्हणून माझा एक मित्र आहे जो फोटोग्राफर आहे. लग्न ठरलंय
हा फोन मी आय थिंक निधीलाच पहिला केला होता. मी निधीला फोन केला आणि मी तिला सांगितलं आणि ती डायरेक्ट ओरडायलाच लागली, की खुश झाली. सो जे माझे खूप कमी जवळचे मित्र आहेत, सो त्यांना मी सांगितलं, ते सगळे रडले. वाव. आणि तेव्हा सगळे 1 by 1 लग्नाच्या आधी त्याला भेटले आणि त्यांना असं झालं की तू कोणाला सांगितलं संशोधन सगळ्यात पहिले, अदर दॅन फॅमिली? नाही म्हणजे मी नाही कोणाला सांगितलं, कारण मी त्याने शिव्या स्वतः- खाल्ल्यानंतर. मी स्वतः ते हे करत होतो. म्हणजे माझाच विश्वास बसला नव्हता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण माझा 2026 मध्ये मला काय करायचंय हे माझं खूप वेगळा प्लॅन माझा ठरला होता, की मला अमुक करायचंय, तमुक करायचंय वगैरे वगैरे. ह्यात मी लग्न करेन हे मला कुठेही वाटलं नव्हतं. सो मला स्वतःला हा धक्का बसला की आई शपथ आपलं लग्न ठरलंय आणि आता आपल्याला आता होणार आहे बरं का सगळं. सो मलाच थोडा वेळ लागला. आणि जेव्हा आम्ही ती पोस्ट टाकली त्याच्यानंतर मला इतके फोन आले की फोनवर सतत बोलणारा माणूस, आता मी कुणाशी कसं आणि काय बोलू आणि कशा लोकांच्या शिव्या खाऊ हे मला काही कळेना किंवा सुचेना. सो मी म्हणजे काय, मला कुणाला फोनच नाही करता आला. मी खूप जास्त इमोशनल झालो होतो. असं येतं. तर काही जरा तुम्हाला छोटे छोटे प्रश्न विचारते मी. आत्ता मला नो डाऊट दोघांचा स्वभाव कळलाय, पण त्यातल्या त्यात जरा बघू ती उत्तरं कोणाकडचं, ही और शी मध्ये उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. पहिला प्रश्न, तुमच्या दोघांमध्ये वेळेचं पक्क कोण आहे? खरं बोल. मी कुठे नाही म्हणत, मी तुझ्याकडे बघितलं. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तू उगाचच इमोशनल चेहरे करते. नेहमी लेट असतो दर्शना. मी त्याच्या घराखाली इतका वेळ थांबले. पण हे उलट कसं झालं? म्हणजे युजली बॉईज आर मी ऑलवेज जेव्हा ऑन टाइम. कामाचं जेव्हा असेल तेव्हा मी कधीच लेट करत नाही, पण तुझ्या बाबतीत झाले लेट. आय अग्री. खूप वेळ. माझी सहमती आहे. ओके. शाय कोण आहे आणि बडबड कोण आहे? कोणीच शाय नाही दोघांना. दोघंही बडबड आहे. त्यातल्या त्यात मी थोडीशी सोशली ऑकवर्ड होते, पण तो खूपच एक्स्ट्रोवर्ट आहे. ओके. आणि इंट्रोवर्ट आहेस तू. सो माझा पुढचा प्रश्न स्किप झाला इकडे. इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट कोण होतं तिने दिले उत्तर. तयार व्हायला वेळ कोणाला लागतो? मला लागतो. हा, तिला लागतो. याचं कारण असं आहे की तिच्याकडे असणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांची संख्या. बोल ना यार, मेकअप प्रोडक्ट बस यार. तिच्याकडे जेवढे मेकअप आहेत, आणि करार वगैरे आला. जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यात नक्की कधी कुठे कसं जाताना काय केलं पाहिजे याच्या बाबतीत ती खूप जास्त स्पेसिफिक आहे. त्यामुळे तिला वेळ लागतो. अदरवाईज ती अशी तयार होते. आंघोळ वगैरे माझी एकदम फास्ट होते, त्याला जरा वेळ लागतो. मला कारण त्या दरम्यान सुचतं माझी जी काही एक सुचण्याची सिनेमे process आहे, हो होतं ते ऑफकोर्स. कमोड आणि वॉशरूम तर. हा, मला तेव्हा सुचतं. बरं. राग पटकन कोणाला येतो? मला फुडी मुडी कोण आहे? पुढी दोघेही पुढे दोघेही आहोत. मुडी मी आहे. ऍज एक्सपेक्टेड. सॉरी कोण पहिले बोलतं? ऑफकोर्स. हा. ही इज व्हेरी. पण आम्ही course. म्हणजे तो जर म्हटला की मला हे तुझं पटलं नाही, तर मीही पटकन सॉरी म्हणते की. हो म्हणते, पण तो जास्त सॉरी. हा मी ते तर लिखित आहे की. पण विदाऊट एनी इगो तो असा एक. ओके. बाहेरचं कोण खातं जास्त? आम्हाला दोघांना नाही आवडत खरं तर. आम्हाला असं एक म्हणजे मला स्वतःला आता असं झालंय की आता जेव्हा आपण एकत्र राहू तर मी तुला हे बनवून खायला घालतो, ते खाऊ, हे खाऊ, आपण असं ही बनवूया. बोलते का कधी की आज मी तुला हे बनवून खायला घालते वगैरे? असं ती बोलते, पण माझा उत्साह थोडा जास्त आहे की हा, मला कधीतरी असा एक मूड होतो की हा पण अजून तेवढं आम्ही राहिलोच नाही होत एकत्र किती वेळ. पण हा, काही काही गोष्टी आहेत ज्या मी त्याला बोलले की मी तुला हे करून खाऊ घालेल. पण त्याला खूप छान आवड आहे आणि तो खूपच सुंदर खायला करतो. सो ओके. पुढचा प्रश्न, शोना बाबू करायची जबाबदारी कोणाची? आम्ही कुणीच करत नाही. वाव, आवडलं मला हे. कोण जास्त रुसत? मी देऊ याचं उत्तर? मी की देऊ का? यार मी खूप विचार करून रुसते यार. आता या अख्ख्या इंटरव्ह्यू मध्ये 4 वेळा त्याच्याकडे असं कॉपी पेस्ट करून बघितलंय. पण मी लॉजिकल रुसते की नाही? हो. अरे यार, तू असं एक नको मिनिट, करू. रुसणं पण लॉजिकल असतं. हा, म्हणजे मी खूप विचार करते की खरंच यावर आपण चिडतोय की आपले हार्मोन्स येते वगैरे. ओके. कोण जास्त मनवतं? कोण मी? तोच. हार्मोन्स अगेन. बरं, आता घरात म्हणजे लग्नानंतर आता घरामध्ये लाडाचं कोण झालंय सगळ्यात जास्त? काय प्रश्न आहे हा? सुनबाई. अर्थात जीजू नाही का लाडाचे? जिजू माझ्या घरी खूप लाडाचे आहेत. म्हणजे परवा काय, कमॉन अंशून काही हवंय का अजून बेटा, बाळा, हे सगळं खूपच माझ्या घरी तो लाडाचा आहे, त्याच्या घरी मी लाडाचे. वंडरफुल. पण मला खूप मजा आली तुमच्या दोघांशी गप्पा मारून. पण उखाणा घेतल्याशिवाय तर सुटका नाहीच आहे. मी तर घेतला नाही, पण अजून एक घ्यायचा आहे. तो तुम्हाला लग्नातला घेऊन दाखवला संशुमन.
करावी परमेश्वराची आराधना, करावं त्याचं स्तवन, करावी परमेश्वराची आराधना, करावं त्याचं स्तवन, अपूर्वा झालीस तू माझी बायको, करतो मी तुला नमन. बाबा मार्केटच खाल्लंय आज अंशुमननी आल्यापासून. आ? क्या कसा बात होता? आहे. खूप मस्त, खूप मस्त. उगाच लोकांना मी खाष्ट वाटणार आहे आता का? अरे ही फारच भाव खाते वगैरे अशी. अरे आता तू मला सांग, म्हणजे नवऱ्यानं बायको समोर नमन करावं, नतमस्तक व्हावं आणि तिला म्हणावं की ह्या जगात तुझ्यापेक्षा भारी कुणीच नाही. लागताय आता पोरींच्या कपाटांवर फोटो तुझे असाच नवरा हवा म्हणून. पण मला असं म्हणायचं ऑन द कॉन्ट्ररी की हे जे फिलिंग आहे ना की यार आपली बायको आहे आणि आपली बायको खूप भारी आहे, आणि हा विचार खूप नॉर्मलाइज व्हायची गरज आहे अंशुमनात. ह्याच्यापेक्षा जोरू भारी का काहीच नाही. गुलाम पेक्षा या की इमिडिएटली टॅग दिला जातो जर असं कुठला मुलगा बोलतोय तर, आणि बाहेरचे कोण नाही, आपल्याच ते नात्यातले काही जण असतात त्यांच्याकडनं दिला जातो. आणि तू आता जे बोललास ना, जेन्युअनली ते नॉर्मलाइज व्हायची खूप. हे फॅमिली मधून येतं आणि त्याच्या आणि माझ्या दोघांच्याही. आय थिंक हे तुमच्या फॅमिली कशी React करते. सो कधी काही झालं आणि तो जर पटकन तर त्याला त्याचं की थांब ऐकून घे ना ती काय म्हणते. सो हे खूप मॅटर करतं की तुम्ही कसं कल्चरचं. सो त्याची फॅमिली पण तसा एक ऍटमॉस्फिअर क्रिएट करते. कारण मला असं वाटतं की अदरवाईज गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड रिलेशनशिपमध्ये आपण आधी आपला विचार करतो, पण जेव्हा नवरा बायको हे नातं होतं तेव्हा बायको नवऱ्याचा विचार करते. आणि हे काही तिला कुणीही शिकवलं नाहीये, पण ती म्हणजे अध्यारूतच असल्यासारखं आहे की ती नवऱ्याचा आधी विचार करते. करेक्ट. तर हे जेव्हा ती माझ्याबद्दल विचार करते तेव्हा मला असं वाटतं की आय एम सो ग्रेटफुल की ती माझ्याबद्दल हा विचार करते. तर मग मला का नाही छान वाटणार. आणि त्यामुळे करतो मी तुला नमन. वा. चला आता प्लीज. आता हा बार खूप टॉपचा सेट आता तो लेखक आहे, तर म्हणून मी हे माझ्या लेखक मैत्रिणीकडून लिहून घेतलेला आहे. सो आम्हाला अतिशय आवडलेला सिनेमा ज्याचं नाव आहे आरपार, ज्याचा एक खूप मोठा रोल आहे आमच्या प्रेमात. तर तिने खास लग्नासाठी मला हा उखाणा लिहून दिला होता. तुम्ही घेते परत. खूप केल्या चर्चा बिरच्या, लग्न म्हणजे असतो करार. खूप केल्या चर्चा बिरच्या, लग्न म्हणजे असतो करार. नकोच हे नकोच ते म्हणून बघितलं, सोडून देऊ विसरून जाऊ एकमेकांना सांगितलं. पण बेसावध आला एक क्षण, पडलो प्रेमात काय कराल. अंशुमनचं नाव घेते, आता जे आहे ते आरपार. या बात. व्हेरी नाईस. खूप मस्त. आरपारचं काय म्हणत होतीस तू? म्हणजे मला असं वाटतं की तो सिनेमा जेव्हा आला तेव्हा आम्ही मैत्री टू प्रेमाकडे थोडेसे. मी सांगतो तुला सोपं काय झालं. गौरव पत्की नावाचा माझा मित्र आहे ज्याने आरपार बनवला. आणि आम्ही तो सिनेमा बनवत असताना आम्ही एकत्र होतो आणि मित्र असल्यामुळे एकमेकांच्या सर्वच गोष्टींमध्ये आपला काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असतं. सो तो सिनेमा आम्हाला दोघांना खूप जास्त हिट झाला. आणि तो सिनेमा बघितल्यानंतर किंवा त्याची गाणी ऐकत असताना आपल्याला खरंच एकमेकांबद्दल वाटतं का, किंवा आपण रोमॅन्टिकली एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ का, किंवा होत चाललो आहोत का, हे ह्याची जी एका अर्थाने पडताळणी जी होती ती त्या सिनेमा नंतर झाली. सो ते अशा अर्थाने त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण खरंच सुंदर चित्रपट आहे. आठवण येऊ लागली एकमेकांची त्यानं. जेन्युइनली. आणि थँक्यू सो मच गाईज वन्स अगेन की तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्या. आणि अगदीच पहिला गुढीपाडवा आहे लग्नानंतरचा. कॉंग्रॅच्युलेशन्स एकतर. आणि आम्हालाही तुला कॉंग्रॅच्युलेट करायचंय. थँक्यू. अभिनंदन आणि हॅव फन. थँक्यू सो आपण 1 वर्षानंतर म्हणजे अॅनिव्हर्सरी नंतर परत एकदा गप्पा मारूया. येस. आणि आपण आफ्टर बिफोर करूया जरा ऍक्च्युअली करूया. थँक्यू सो मच. तू आम्हाला बोलवलंस. आम्हाला जरा उशीर झाला. नो प्रॉब्लेम. पण इतका छान इंटरव्ह्यू. मला नेहमीच तुझ्यासोबत इंटरव्ह्यू करायला आवडतं. सो मी त्याला सांगितलं की ऐक ना दर्शनासोबत, म्हणे ओके तुला आवडतं दर्शनासोबत इंटरव्ह्यू करायला. सो राजश्री मराठी इज अ प्लेस जिथे मी परत परत येत असते. आणि आता माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे जी नववर्षाला मी राजश्री मराठी सोबतच करते. सो थँक्यू सो मच या सेलिब्रेशनचा भाग आम्हाला करण्यासाठी. वेलकम अँड कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू.